नमस्कार मंडळी. 2026 वर्ष अगदी दारात येऊन ठेपला आहे आणि या वर्षातील सर्वात विशेष, सर्वात पुण्यदायी मानला जाणारा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना हा नेमका कधी सुरू होतो, कधी संपतो, याचं महत्त्व काय आणि या महिन्यात नेमकं काय करावं, कोणत्या चुका टाळाव्यात, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे नक्की लिहा, जेणेकरून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. अधिक मास हा हिंदू कॅलेंडरमधील एक अतिरिक्त महिना आहे, जो चंद्र आणि सौर कॅलेंडरातील सुसंगता राखण्यासाठी दर सुमारे 3 वर्षांनी, साधारणपणे 32 महिने 16 दिवसांनी एकदा येतो. चंद्र 12 राशींची प्रदक्षिणा करतो, साधारण 28-29 दिवसात पूर्ण करतो, तर सूर्य एका राशी जवळजवळ 30-31 दिवस सांगतो. यामुळे चंद्रवर्ष साधारण 354 दिवसांचे, सूर्यवर्ष 365 दिवसांचे असा फरक पडतो. हा 10-11 दिवसांचा फरक जशाच्या तसा राहिला तर ऋतूंची मांडणी बिघडेल, म्हणून दर 32 महिने 14-15 दिवसांनी अधिक मास येतो. याला पुरुषोत्तम मास, मल मास किंवा सामान्य भाषेत धोंड्याचा महिना अशी विविध नावे आहेत. अधिक मास का येतो? कारण हिंदू चंद्रवर्ष सुमारे 354 दिवसांचे तर सौर वर्ष 365 दिवसांचे, या दोन कॅलेंडरमधील दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी आणि धार्मिक सण योग्य ऋतूंमध्ये साजरे होण्यासाठी दर 3 वर्षांनी एक महिना अतिरिक्त जोडला जातो. अधिक मासाला अत्यंत पवित्र मानले जाते. या महिन्यात केलेली धार्मिक कार्य, पूजा अर्चा आणि दान धर्म खूप फलदायी ठरतात असे मानले जाते. या महिन्यात जप, तप, ध्यान, पूजापाठ आणि उपवास यांना विशेष महत्त्व आहे. अन्नदान, वस्त्रदान आणि ज्ञानदान करणे पुण्यकारक मानले जाते. अधिक मासाला हिंदू धर्मात अत्यंत उच्च आध्यात्मिक महत्त्व आहे. या महिन्याचे वर्णन पुरुषोत्तम मास असे केले जाते, ज्याचा अर्थ देवांचा सर्वोत्तम महिना असा होतो. भगवान विष्णूने या महिन्याला स्वतःचे नाव दिले आहे, त्यामुळे हा महिना सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ मानला जातो. पौराणिक कथेनुसार प्रत्येक महिन्याला एक अधिपती स्वामी असतो, पण अधिक मासाचा अधिपती होण्यास कोणताही देव तयार नव्हता. तेव्हा हा महिना भगवान विष्णू श्रीकृष्ण यांच्याकडे गेला. विष्णूने या महिन्याची विनंती स्वीकारली आणि त्याला आपले नाव दिले, पुरुषोत्तम दिले. तसेच आशीर्वाद दिला की या महिन्यात केलेली सर्व धार्मिक कार्य अनंत पटीने अधिक फलदायी होतील. असे मानले जाते की या पवित्र महिन्यात केलेल्या तपश्चर्येमुळे आणि धार्मिक कार्यांमुळे व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो. आध्यात्मिक प्रगतीसाठी अधिक मासात खालील गोष्टींना विशेष महत्त्व आहे. या महिन्यात भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांची, विशेषतः श्रीकृष्ण आणि सत्यनारायण यांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. मंत्र जप. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सतत जप केल्याने विशेष पुण्य मिळते. दररोज भगवद्गीतेच्या पुरुषोत्तम महात्म्य अध्यायाचे वाचन करणे आध्यात्मिकदृष्ट्या फायदेशीर आहे. अनेक भाविक या महिन्यात एक भक्त राहतात, म्हणजेच दिवसातून एकदाच जेवण करतात किंवा पूर्ण उपवास करतात. पवित्र नद्यांमध्ये स्नान, जसे की गंगा, गोदावरी आणि गरजू लोकांना दानधर्म करणे, अन्न, वस्त्र, पैसे यांचे दान करणे हे आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वाचे मानले जाते. शास्त्रांमध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्त्व दिलं आहे, कारण स्वयं भगवान श्री विष्णूंनी या महिन्याला माझे नाव द्या असं सांगितलं आहे. या महिन्यात श्रीकृष्ण, श्रीराम आणि भगवान विष्णू यांच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व असतं. लोक अधिक मासाला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. या महिन्यात केलेलं जप, तप, दान, धर्म, पूजा, स्तोत्र पठण यांचं फळ अनेक पटींनी वाढतं असं शास्त्रात नमूद आहे. या महिन्यात कोणत्या गोष्टी कराव्यात? तर श्रीमद भगवद्गीतेचं मनापासून वाचन, विष्णू सहस्त्रनाम, पुरुषोत्तम मासाची कथा, श्रीरामचरित मानसातील काही विशिष्ट प्रकरण, दररोज किमान 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप. जर एवढ्या मोठ्या स्तोत्रांसाठी वेळ नसेल तरी फक्त मंत्र जप केला तरीही तेवढ्याच पुण्याचं फळ मिळतं. या महिन्यात शक्यतो एक वेळचं अन्न घ्यावं असंही काही परंपरांमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे शरीर हलकं राहतं आणि मन जप तपासाठी स्थिर होतं. या महिन्यात दानाचं विशेष महत्त्व आहे. गहू, तांदूळ, मूग, दूध, दही, तूप, आवळा, तांदळाच्या पिठाचे पदार्थ, जिरे, साखर, खजूर अशा सात्विक वस्तूंचं दान केल्याने ग्रहदोषही शांत होतात. याचबरोबर अधिक मासात दीपदान अत्यंत शुभ मानलं जातं. आता मुख्य मुद्दा 2026 मध्ये अधिक मास कधी आहे? 2026 मध्ये अधिक मास मे महिन्यात येत आहे. 16 मे 2026 शनिवारी अमावस्या दिवशी वैशाख महिना समाप्त होतो. 17 मे 2026 अधिक ज्येष्ठ महिन्याची सुरुवात. या दिवशीची चंद्रदर्शन आणि दशेराची सुरुवात. यापासून पुढे एक महिना अत्यंत पुण्यदायी पुरुषोत्तम मास राहणार आहे. 21 मे 2026 गुरुपुष अमृत योग अतिशय शुभ.
या दिवशी काहीही खरेदी केली, विशेषतः सोने चांदी, ते अनेक पटीने वाढतं असं आपलं शास्त्र सांगतं. धोंड्याच्या महिन्यात लोक अगदी पायातील जोडवी सुद्धा खरेदी करतात. चांदी लक्ष्मीप्रिय असल्याने या दिवशी चांदीच्या वस्तू घ्यायला खूपच चांगलं असतं. 3 जूनला संकष्टी चतुर्थी आहे. 11 जूनला कमला एकादशी. याच दिवशी पंचकही सुरू होत आहे. 15 जून अमावस्या आणि याच दिवशी अधिक मास समाप्तीही आहे. सोमवती अमावस्या असल्याने फळ अधिक वाढतं. 2026 वर्षात अंगारकी संकष्टी चतुर्थी 3दा येणार आहे. हे अत्यंत शुभ योग मानलं जातं. अंगारकीच्या उपवासाचे फळ म्हणजे शास्त्रात लिहिलेल्या सर्व संकष्टी चतुर्थीचे एकत्र पुण्य. धोंड्याच्या महिन्यात जावई मुलीला चांदीचे वाण देण्याची परंपरा अजूनही अनेक घरात चालते. चांदी हा सात्विक, शुभ आणि मन, धन वाढवणारा धातू मानला जातो. 2026 मध्ये येणारा अधिक मास हा अत्यंत पवित्र असा वर्षातील सर्वात शुभ कालखंड मानला जातो. या महिन्याला पुरुषोत्तम मास, माधव मास असेही म्हणतात. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान, पाठ, सेवा याचं फळ 100 पटीने जास्त लाभते. पण या महिन्यात काही चुका केल्या तर त्याचा परिणाम संपूर्ण वर्षभर जाणवू शकतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की अधिक मासात कोणत्या चुका अजिबात करू नयेत, कोणत्या गोष्टी केल्याने पुण्य कमी होते आणि कोणत्या वागणुकीमुळे घरात सुख कमी होते. अधिक मासात कोणती कामे करू नयेत. लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, नामकरण, मुंडन, मोठी मंगल कार्य, कुटुंबातील आनंदासाठी, ग्रहशांतीसाठी ही कामं या काळात टाळली जातात. तसेच या महिन्यात मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण आणि तिखट, उडदाचे पदार्थही खाऊ नयेत. कोणत्याही कामाची सुरुवात नाही करायची. अधिक मासात साधारणतः नवीन कामे, नवीन घरं, नवीन दारांची सुरुवात, नामकरण, गृहप्रवेश, लग्न, मुंज, वास्तुशांती अशी मोठी शुभ कार्य टाळली जातात. कारण हा महिना उपासना आणि आत्मशुद्धीचा आहे. घरात भांडण, राग, तापटपणा अजिबात करत नाहीत. हा महिना शांततेचा, जपाचा आहे. भांडण केल्यास पुण्य नष्ट होते असे म्हणतात. रोज सूर्योदयापूर्वी उठणे टाळू नये. अधिक मासात ब्रह्ममुहूर्तात उठणे हे अनिवार्य मानले जाते. उशिरापर्यंत झोपणे पुण्य कमी करते. देवघर, देवाची मूर्ती अस्वच्छ ठेवू नये. अधिक मास म्हणजे सेवा, शुद्धता आणि शुद्धता. देवघरात धूळ, जाळी, तुटकी मूर्ती ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. तिखट वाणी, निंदा, चुगली अजिबात नाही. अधिक मासात गॉसिप, निंदा, वाईट बोलणे टाळल्यास पुण्य खूप वाढतं. वाईट बोलल्यास पुण्य क्षीण होते. पाप करणे, खोटं बोलणे नाही. या महिन्यात केलेले पाप अनेक पटीने वाढून फळ देतं. जास्त झोप, आळस टाळा. हा महिना तप, ध्यान, व्रत याचा आहे. अति आळस केल्यास पुण्य नष्ट होते. घरात जुना कचरा, तुटकी भांडी, नादुरुस्त वस्तू ठेवू नयेत. विशेषतः अधिक मासात घरातील कचरा साफ करणे अत्यंत शुभ आहे. काटकसर, दान न करणे मोठी चूक आहे. अधिक मासात दानाचं पवित्र फळ 100 पटीने वाढतं. दान टाळणे म्हणजे पुण्य गमावणे. जास्त खर्च, दिखाऊपणा टाळा. कारण हा महिना जोरात खर्च करण्याचा नसून साधेपणा आणि मर्यादेचा आहे. देवांचे व्रत अर्धवट सोडू नका. सुरू केलेलं जप, व्रत, पाठ अर्धवट सोडणे चुकीचे मानले जाते. मांस, मद्य, तिखट, राग वाढवणारे अन्न पदार्थ टाळा. अधिक मासात तामसिक आहार पुण्य कमी करतो. रात्री उशिरा खाणे नाही. रात्री उशिरा जेवल्यास शरीर आणि मन शुद्ध राहत नाही. अनावश्यक मोबाईल रील्स टाइम वाया घालवू नका. हा महिना जपाचा आहे. मोबाईल फालतू मनोरंजन कमी करा. घरात अंधार ठेवू नका. संध्याकाळी दीप लावणं अत्यंत शुभ. अधिक मासात लक्ष्मी प्रवेश वाढतो. वडीलधाऱ्यांचा अपमान अजिबात करू नका. वृद्धांचा अपमान हा सर्वात मोठा दोष. या महिन्यात तो अधिक गंभीर मानला जातो. चुकीचे खर्च, उधारी, कर्ज करू नका. अधिक मासात कर्ज घेणं अशुभ. उधारी वाढवणं टाळा. महत्वाचे म्हणजे देवाची सेवा थांबवू नका. अधिक मासात हे जरूर करा. श्री विष्णू सहस्त्रनाम, श्रीमद भगवत गीता पठण, श्री स्वामी समर्थ जप, ओम श्री स्वामी समर्थ जप, दत्तगुरु जप, श्रीराम जय जय राम, उपवास, दान, पारायण, गरिबांना अन्नदान. अधिक मास हा फक्त एक जादा महिना नाही. हा जीवन बदलणारा, कर्मशुद्ध करणारा, पुण्य वाढवणारा काळ आहे. या छोट्या चुका टाळल्या तर घरात सुख येईल, जीवनातील अडथळे दूर होतील, मानसिक शांती मिळेल, धनसमृद्धी वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवान श्री हरींची कृपा तुमच्यावर वर्षभर राहील. थोडक्यात अधिक मास हा सांसारिक कार्य टाळून परमेश्वराशी संबंध जोडण्याचा आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्याचा एक दुर्मिळ आणि मौल्यवान काळ आहे. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ. जय लक्ष्मी नारायण.